चाळीसगावच्या पोहेकॉ. नरेंद्र शिंदे यांची जळगाव जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी. चाळीसगाव 9 जुलै 2025. चाळीसगाव शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल पोहेकॉ 165 नरेंद्र भगवान शिंदे यांनी जून 2025 मध्ये जळगाव जिल्ह्यात वाहतूक नियमभंगावर सर्वाधिक दंडात्मक कारवाई करत जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल मंगळवार 8 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच चाळीसगावचे ट्रॅफिक इन्चार्ज एकशिंगे यांनीही त्यांचे अभिनंदन करत सन्मान केला. पोहेकॉ शिंदे यांनी जून महिन्यात एकूण 418 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून त्यांनी तब्बल 3,76,900 रुपये इतका विक्रमी दंड वसूल केला आहे. जळगाव जिल्ह्यातील इतर कोणत्याही वाहतूक कर्मचाऱ्यापेक्षा ही सर्वाधिक केसेसची नोंद असून त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि प्रचंड वेगाने वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे वाहतूक नियमांचं उल्लंघन ही एक गंभीर समस्या बनली आहे. वाहतूक नियमांना धाब्यावर बसवल्याने अपघातांचे प्रमाण वाढते आणि वाहतूक कोंडीही नित्याचीच होते. अशा परिस्थितीत पोहेकॉ नरेंद्र शिंदे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे वाहतूक शिस्त पाळण्यास नक्कीच मदत होते आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही हातभार लागतो. त्यांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला असून भविष्यातही नियमांचे पालन करण्याबाबत नागरिक अधिक जागरूक होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोहेकॉ शिंदे यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि चाळीसगावचे ट्रॅफिक इन्चार्ज एकशिंगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि जिल्ह्यात वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पोहेकॉ शिंदे यांच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटते? त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल असे तुम्हाला वाटते का?